जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जी ई-के-वाय-सीची नवीन अट शासनाकडून घातलेली आहे. तर आता हीच ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे मित्रांनो परत एकदा. कारण आता ही वेबसाईट 100% सुरळीत चालत आहे मित्रांनो. आता तुम्ही कुठल्याही टायमिंगला तुम्ही ई-के-वाय-सी करू शकणार आहात. ओ-टी-पी येत आहे. शून्य प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला ई-के-वाय-सी करताना. तर ई-के-वाय-सी कसं करायचं हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे. ते तुम्ही चॅनलला भेट देऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं ई-के-वाय-सी स्टेटस तुम्हाला चेक कसा करायचा आहे मोबाईलवरून हे दाखवणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथं आल्यानंतर तुम्ही होम पेजवरती जो बॉक्स दिसत आहे, जिथं तुम्हाला मेसेज दिसत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर याच मेसेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टेटस सुद्धा पाहण्यासाठी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ज्या लाभार्थी महिलेची ई-के-वाय-सी स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी झालेली आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. त्यांचं इथं सर्वप्रथम तर आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा. इथं जो 10 अंकी आधार नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा मित्रांनो. सॉरी मित्रांनो, तर जो आधार नंबर असतो 12 अंकी तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा जो दिसत आहे, हा कॅप्चा इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं भरून घ्यायचा मित्रांनो आहे तसा. या रकान्यात तुम्हाला कॅप्चा भरून घ्यायचा आहे. तर कॅप्चा भरून घेतल्यानंतर खाली स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथं मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा हा ऑप्शन शेवटचा असणार आहे मित्रांनो. इथे क्लिक करायचं तुम्हाला संपूर्ण माहिती भरून. तर हे संपूर्ण तुम्हाला मी समोरच दाखवत आहे मित्रांनो. आता मी इथं संपूर्ण आधार नंबर वगैरे टाकलेला आहे लाभार्थी महिलेचं. तर ओ-टी-पी पाठवा हे ऑप्शन एनेबल झालेलं आहे. तर इथं मी ओ-टी-पी पाठवत आहे. ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला स्क्रीनवरती एक मेसेज येईल मित्रांनो. अशा प्रकारे मेसेज येईल मित्रांनो. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अगदी पॉपअप मेसेज तुम्हाला दिसत आहे. तर या प्रकारे तुम्हाला अगदी 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून स्टेटस चेक करायचं आहे. लाभार्थी महिलेचं ई-के-वाय-सी झालेलं आहे किंवा नाही वेबसाईटवरती. तर हे तुम्हाला 2 मिनिटात पाहता येणार आहे मित्रांनो वेबसाईटद्वारे. अगदी 2 मिनिटात आधार नंबरचा वापर करून जसं आपण ई-के-वाय-सीसाठी ॲप्लिकेशन करतो, इथून ई-के-वाय-सी करण्यासाठी जी प्रोसेस आहे तिथंच तुम्हाला पहिल्या स्टेजलाच तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे किंवा नाही हे कळणार आहे मित्रांनो. जर ई-के-वाय-सी झालेली असेल तर पुढचं पेज ओपनच होणार नाही. डायरेक्टली हा मेसेज येईल, या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे आता पुढे तुम्हाला ई-के-वाय-सी करायची काहीही गरज नाही किंवा तुम्हाला करताही येणार नाही कारण ऑलरेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे मोबाईलवरून तुम्हाला 2 मिनिटात तुमचं ई-के-वाय-सीचं स्टेटस चेक करता येणार आहे मित्रांनो. जर माहिती आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.